हा वडा आपण कट करून बघूया. अगं अमृपाली, बाहेर किती छान पाऊस पडतोय. मग काहीतरी चांगला बेत होऊन दे. काय करू तुम्ही सांगा. उलटा वडापाव. उलटा वडापाव. बर, लगेच करते. ओके. चला तर मग लगेच आव्हानची फरमाईश पूर्ण करण्यासाठी मी बघा लगेच बटाटे बॉईल करून घेतले आणि आता बघा वरतून याची जी सालं आहेत मी सगळी काढून घेते आणि मस्त आता आपण करूयात मस्त असा वडापाव. चला तर मी आता हे पहिले सगळे सालं काढून घेते बटाट्याची आणि नंतर मग स्टेप बाय स्टेप आपण पुढं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. तर चला आता आपण करूयात मस्त असा उलटा वडापाव. तर बघा मी बॉईल करून घेतलेत हे पोटॅटोज. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. पाव घ्यायचे. मी एक लादी पाव घेतला. इथं बेसन पीठ आहे, मिरच्या आहेत, ओवा, पुदिना, त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आणि लसूण. हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याचं आणि मस्त असं स्मॅश करायचं आपल्याला. हे बॉईल केलेले बटाटे स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये सगळं मसाला टाकणार आहोत जे पण आपण बारीक करणार आहोत मिक्सर. चला तर मी आधी करून घेते आणि मग पुढचं कसं दाखवते तुम्हाला. तर मी आधी बटाट्यासाठी जे आपण तिखट मसाला बनवणार आहोत ना ते बनवून घेते. त्यासाठी बघा मी मिरच्या घेणार आहे, मिक्सरमध्ये टाकणार आहे ह्या. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे याच्यामध्ये आणि अगदी चवीसाठी फक्त थोडासा पुदिना आणि हा लसूण पाकळ्या टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण सगळं छान ग्राइंड करून घेते. याला मी मिक्सरला बारीक करून घेते आणि नंतर मग याच्यावर सगळं ॲड करते. तर हे बॉईल केलेले बटाटे जे आहेत ना मी त्यांना असं छान स्मॅश करते. असं जास्त एकदम बारीक पण नाही करायचं, म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये गाठी पाहिजेत, ते खाताना छान वाटतात म्हणून. तर मी इथं वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडेसे धने पण ॲड केलेले आहेत आणि ते पण मी छान बारीक केलेले धनं आणि जिरं. ठीक आहे. आपलं धनं आणि जिरे हे पण छान असे जास्त बारीक नाही करायचं, आपल्याला पेस्ट नाही करायची, अगदी ओबडधोबड आपल्याला बारीक करायचं आहे. तर मी ही पेस्ट जी आहे ती याच्यामध्ये काढून घेते, टाकून घेते याच्यामध्ये. तर आपण जे वाटलं होतं ना ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये, अर्धा चमचा टाकायचा. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. चला तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपलं हे बटाट्याचं मिक्सर तयार होईल. त्याच्यानंतर मग लगेचच आपण उलटा वडापाव करायला तयार करू. उलटा वडापाव लगेच तयार करूया. आणि त्याच्या आधी एक हिरव्या कलरची आपली जी हे असते चटणी असते ती पण करून घेऊया. चला तर मी हातानेच करते, हाताने छान होईल बारीक, मिक्स होईल छान. तर याच्यामध्ये हे छान मिक्स करून घेते मी. वास छान येतो याचा, मसाल्याचा, जिऱ्याचा आणि धन्याचा मस्त वास येतोय. चला हे छान मिक्स पण झालेले. बघू शकता छान मिक्स झालेला आपला कलर बघा किती सुंदर आला याला. तर आता आपण जी चटणी असते आपली हिरव्या कलरची ती बनवून घेणार आहोत. तर हे मी बाजूला ठेवते आणि आपण चटणी करायला घेऊया. तर याच मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर टाकते आणि पुदिना तो पण टाकते आणि हा जो लसूण पाकळ्या आहेत, एक 5-6 लसूण पाकळ्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे छान त्याची हिरवी चटणी तयार होईल. आणि थोडंसं मीठ ते पण येईल चटणीला सुद्धा. चला
तर ही मी करून घेते आणि दाखवते तुम्हाला बारीक. तर बघा आपली हिरवी चटणी रेडी आहे, वाटण झालेलं आहे. मी याची काढून घेते याच्यामध्ये. तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. मला जसं लागणार आहे तसं मी घेणार आहे बेसन पीठ. जास्त वेस्ट नाही होणार म्हणून मी जसं लागणार तसंच मी घेणार आहे. तर मी इथं एक ते 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यानंतर हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा ओवा आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये चुरगुळून टाकायचा आहे. असा तो पण टाकायचा आहे. चला, हा ओवा पण टाकलेला आहे. याच्यामध्ये कोथिंबीर पण आपण चिरून टाकू शकतो, तर मी ती पण टाकणार, त्याने मस्त टेस्ट येते. तर इथं मी कोथिंबीर पण टाकली आहे याच्यामध्ये. आता आपण मिक्स करून घेऊया छान. पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया याला. थोडंसं आणखी पातळ लागणार आहे, त्याच्यात आणखी पाणी ॲड करावं लागणार आहे मला. थोडंसं मस्त पातळ होईल. तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पातळ झालेलं आहे बघा पीठ. अगदी वडा असा मस्त याच्यामध्ये भिजून जाईल आणि मस्त आपण त्याला तळून घेऊया. चला, तर आपण मग आधी हे करून घेते, मी हे छान करून घेते आणि नंतर मग पुढची प्रोसेस दाखवते. तेल तापत ठेवलेलं आहे बघा कढईमध्ये. आता याच्यामध्ये बघा मी असं टाकणार आहे. ती आपल्याला रेड कलरची चटणी असते ना, ती पण बनवायची आहे. तर मी असं करून हे फक्त असं टाकणार आहे आणि याचीच आपल्याला परत चटणी बनवायची आहे. चला, तर हे टाकून घेते मी याच्यामध्ये सगळं. असं करून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला रेड कलरची चटणीसुद्धा बनवायची आहे याचीच. तर आपल्याला ही मिक्सरवरच्या भांड्यामध्ये लाल कलरची चटणी असते ना, ती करून घ्यायची. तर मी हे सगळं बघा छान तळून घेतलं होतं ना, ते हे आता थंड झाले आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लाल कलरची चटणी आहे ती बनवून घेणार आहे. आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आहेत. मी लसूण न सोलताच टाकायचे, असंच अख्खा टाकणार आहे मी. हे बघू शकता तुम्ही, असं अख्खा टाकायचं आहे. 4-5 टाकणार आहे. आणि छान टेस्ट येते. आणि हे बघू शकता. आणि लाल तिखट पण टाकणार आहे याच्यामध्ये तिखट होण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट, मिरची पावडर मस्त झणझणीत होण्यासाठी. तर हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, लागलंच तर टाका, कारण थोडंसं मी टाकलेलं होतं जेव्हा आपण बेसन पीठ मिक्स केलं होतं ना पाण्यामध्ये, तेव्हा टाकलेलं होतं. आता थोडंसं टाकते, कारण आता लाल मिरची पावडर टाकली तर थोडंसं तिखट जास्त होईल. आणि हे असं आपण छान ग्राइंड करून घेते आता हे सगळं छान. चला, होऊ शकता इथे बघा मी हा पाव असा अर्धवट हे करायचं आहे. याच्यामध्ये मी ही जी चटणी आहे हिरवी आपली, ती पण याला लावणार आहे. बघा अशी
राजवी इथे येऊ नको, गरम आहे. छान लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे सारण आपण बनवलेलं आहे बटाट्याचं ते आपल्याला टाकायचं आहे. तर मी हातानेच टाकते. अशा पद्धतीने आपल्याला हे असं ह्याच्यामध्ये भरायचं आहे छानपैकी. आणि हे असं आपल्याला ह्याच्यात फोल्ड करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये या बेसन पिठामध्ये आपल्याला छान डीप करायचं आहे आणि आपल्याला असा तळून घ्यायचा आहे. बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. सगळ्या साईडने आपण कवर केलेलं आहे. त्याच्या तेलामध्ये मी टाकून देते. घेतलाय वडा आणि याच्यामध्ये सगळं ही आपल्याला चटणी अशी छान स्प्रेड करायची आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळायचं आहे. जास्त फुल नाही करायचा. त्याच्यानंतर हे बटाटा तो पण याच्यामध्ये आपल्याला असं टाकायचं आहे. असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे असं फोल्ड करून परत याच्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे. ह्याच्यात सगळ्या साईडनी छान याला कवर करायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हा वडा टाकायचा आहे. बघा आपला हा वडा मस्त आपण फ्राय करूया. हा आपला वडा एका साईडने छान झालेला आहे बघा. आणि आपण त्याला दुसऱ्या साईडने पण छान फ्राय करूया. राजू कसं झालंय? कसं झालंय? खूप मस्त आहे. मस्त आहे. खूप मस्त आहे. आवडलं तुला? आवडलं. ओके खा मग एन्जॉय कर. मस्त खा. ओके हा वडा आपण कट करून बघूया. बघू शकता आपला हा उलटा वडा बघा किती सुंदर दिसतोय. मस्त झालंय ना. तर मी याचे पीसेस करते आणि मस्त आपण याच्यावरती चटणी लावून मस्त खा. आपण याला आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो, मेयोनीज बरोबर पण खाऊ शकतो. मस्त लागतं एकदम. बघा हे बघा मस्त झालं आहे. चला राजूला तर खूप आवडलेला आहे हा वडा. यासाठी मी ते आळणी केला होता, तिखट नव्हता केलेला. तर असं केलेलं आहे बघा मस्त असा उलटा वडापाव रेसिपी. आणि आजचा उलटा वडापाव तुम्हाला म्हणजे हा ॲक्च्युली नाशिकचा फेमस वडापाव आहे. तसंच म्हटलं आपण एकदा करून बघावं. एक्सपिरियन्स आपल्याला कसं वाटतं. मी पहिल्यांदाच बनवलेला आहे. मी आधी आपला साधा वडापाव आपण बनवायचा ना तसंच बनवायचे. तर आता हा मी पहिल्यांदाच उलटा वडापाव बनवलेला आहे. थोडासा ऑइली आहे पण आता कधीतरी ठीक आहे, हरकत नाही. तर आता त्यांची फरमाईश तर आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे. तर आजची रेसिपी आणि आजचा उलटा वडापाव नाशिक फेमस असा उलटा वडापाव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा.
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की सांगा. तर अशाच एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.